अग्निशामक दल भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। अग्निशामक दल भरती संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो एक जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता 10वी पास या ठिकाणी मागितलेला आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे हे चालू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 15 ऑगस्ट 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीची सर्व जाहिरात मी तुम्हाला दाखवणार आहे। ही जी या ठिकाणी जाहिरात आली अग्निशामक दलची, तर बघा MEFS प्रवेश 2027 महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2027-28। तर काय विषय आहे, तर काय विद्यार्थी मित्रांनो या भरतीबद्दल संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे। हा कोर्स कशा प्रकारे असणार आहे, काय यामध्ये किती ग्रुप आपल्याला भरावं लागणार आहे आणि त्याचबरोबर याचा फायदा काय आहे, त्याचबरोबर याचा तोटा काय आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। उंची किती आहे आणि यामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे अग्निशामक दल भरतीबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून अग्निशामक दल भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा, सध्याच्या कंडिशनला अग्निशामक दल भरतीची जाहिरात आली आहे। तर ही जी जाहिरात आहे, तर ही जे विद्यार्थी मित्रांनो 6 महिन्याचा कोर्स आहे, एक लक्षात ठेवा। ही जी भरती आहे तर ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे अग्निशामकचा हा कोर्स आहे, जो की 6 महिन्यासाठी हा कोर्स आहे, एक लक्षात ठेवा। आणि शैक्षणिक पात्रता यामध्ये 10वी पास ठेवण्यात आला आहे आणि वयोमर्यादा यामध्ये जे ठेवण्यात आला आहे तर 18 ते 23 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीसाठी आणि मागासवर्गीय कॅटेगरीसाठी 18 ते 28 पर्यंत, ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 26 वर्षापर्यंत एवढं काही वयोमर्यादा यामध्ये ठेवण्यात आला। आणि फीचा जर आपण विचार केला तर अग्निशामकमध्ये खुला प्रवर्गासाठी 600 रुपये फी आहे फॉर्म भरताना आणि मागासवर्गीयांसाठी 500 रुपये फी ठेवण्यात आली आहे। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख ऑनलाईन पद्धतीने 15 ऑगस्ट 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि यामध्ये आपण उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर आहे आणि वजन 50 किलोच्या वरता असला पाहिजे, छाती 81 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर एवढी काही पात्रता यामध्ये आहे। तर आता ही जी विद्यार्थी मित्रांनो हा 6 महिन्याचा कोर्स आहे, अग्निशामक दल मार्फत या ठिकाणी 6 महिन्याचा कोर्स या ठिकाणी आयोजित या ठिकाणी केला जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। साठी या ठिकाणी फॉर्म भरणे चालू आहे। तर या कोर्सचे जे विद्यार्थी मित्रांनो फायदे काय आहे तर ते तुम्हाला सांगून देतो। तर या ठिकाणी जेव्हा पण या ठिकाणी अग्निशामक दलची भरती निघते, महाराष्ट्रातील कोणत्याही महानगरपालिकेअंतर्गत जे विद्यार्थी मित्रांनो अग्निशामक दलची भरती निघते, तर त्यावेळी जे विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स या ठिकाणी लागतो, एक लक्षात ठेवा। हा जर कोर्स तुमच्याजवळ असेल तरच आपल्याला फॉर्म भरता येते। बाकीचे जेवढे काही महानगरपालिकेचे जेवढे काही भरत्या राहते तर त्यामध्ये हा कोर्स या ठिकाणी अनिवार्य राहते, एक लक्षात ठेवा। हा जर कोर्स असेल तरच आपल्याला फॉर्म भरता येते, अन्यथा फॉर्म भरता येत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे अग्निशामक दलची भरती निघते, तर त्यावेळी जे विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स या ठिकाणी लागत नाही, एक लक्षात ठेवा। आणि जेव्हा काही बाकीचे जेवढे काही 34 जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेमध्ये जेव्हा सुद्धा अग्निशामक दलची भरती निघते, तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स या ठिकाणी अनिवार्य राहते, हा कोर्स त्या ठिकाणी लागते, एक लक्षात ठेवा। 6 महिन्याचा हा जर कोर्स तुमच्याजवळ असेल तरच आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येते, अन्यथा फॉर्म भरता येत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 34 महानगरपालिकेमध्ये कोणत्या ना कोणत्या महानगरपालिकेमध्ये अग्निशामक दलच्या ज्या जागा ह्या चालूच राहते, एक लक्षात ठेवा। आणि जवळपास जागांचा जर आपण विचार केला 200, 400, 600 अशा प्रकारे जागा राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सध्याच्या कंडिशनला हा कोर्स जे आहे विद्यार्थी मित्रांनो कोर्सचे या ठिकाणी अर्ज भरणे या ठिकाणी चालू आहे, एक लक्षात ठेवा। आणि शेवटची जी तारीख आहे 15 ऑगस्ट 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर यामध्ये आपल्याला बोनस मार्क्स पण या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर तुम्ही म्हणसान की या ठिकाणी बोनस मार्क्स आपल्याला कशा प्रकारे भेटणार आहे, तर बा तुमची जर उंची या ठिकाणी 165 सेंटीमीटर 168 सेंटीमीटर असेल तर त्याचे 5 गुण भेटणार आहे। आणि तुमची जर उंची 181 सेंटीमीटर आणि 183 सेंटीमीटर असेल तर तुम्हाला या ठिकाणी 9 मार्क भेटणार आहे। आणि 183 पेक्षा जास्त जर तुमची उंची असेल तर तुम्हाला 10 मार्क बोनस भेटणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो तुमची जर छाती या ठिकाणी 11 सेंटीमीटर पेक्षा जर जास्त असेल तर त्याचे 10 मार्क बोनस भेटणार आहे।
आहे आणि वाहन चालवण्याचा परवाना जर असेल तर त्याचेसुद्धा तुम्हाला बोनस मार्क 2 भेटणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्याजवळ या ठिकाणी LOMU असेल तर 2 मार्क, HMU असेल तर 3 मार्क आणि NCC A सर्टिफिकेट असेल 1 मार्क, NCC B सर्टिफिकेट असेल तर 2 मार्क आणि NCC C सर्टिफिकेट असेल तर 3 मार्क भेटणार आहे आणि सिव्हिल डिफेन्स कोड जर तुमच्याजवळ असेल तर 2 मार्क्स भेटणार आहे आणि होमगार्ड प्रशिक्षण झालं असेल तर 2 मार्क्स भेटणार आहे आणि त्याचबरोबर खेळासाठी जर मान्यता प्राप्त संस्था मैदान खेळासाठी जर तुम्ही असाल, आंतरशाळेत तुम्ही या ठिकाणी खेळाडू असाल तर तुम्हाला 2 मार्क्स बोनस भेटणार आहे, जिल्हास्तरीय असाल तर 3 मार्क भेटणार आहे आणि राज्यस्तर असाल तर 4 मार्क आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्तर असाल तर 5 मार्क भेटणार आहे। तर असे यामध्ये विविध प्रकारचे आपल्याला बोनस मार्क्स भेटणार आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी म्हणून आपला पेपर असणार आहे 100 मार्काचा, 50 मार्कासाठी आपल्याला बोनस मार्क्स भेटणार आहे, 100 मार्काचा पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे मराठी व्याकरणचे प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न, गणिताचे प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे प्रश्न, सामान्य ज्ञान, विज्ञान असे मिळून जे विद्यार्थी म्हणून 100 मार्काचा आपला पेपर असणार आहे। तर अशा प्रकारचे विद्यार्थी म्हणून हा कोर्स आहे, लक्षात ठेवा। आता आपल्याला प्रशिक्षणला या ठिकाणी किती रुपये लागणार आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, प्रशिक्षणला त्या ठिकाणी 13,000 रुपये आपल्याला प्रशिक्षणचे भरावं लागणार आहे। ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंगला जासाल त्यावेळेस तुम्हाला 13,000 भरावं लागणार आहे आणि निवास खर्च वेगळा, निवास खर्च 50 ते 70 रुपये प्रति दिवसाला 50 ते 70 रुपये लागणार आहे निवास खर्च आणि त्याचबरोबर ट्रेनिंग ॲम्युनिटीचे जे विद्यार्थी म्हणून 2,000 रुपये लागणार आहे आणि जेवणाचा जो खर्च आहे अंदाजे 300 रुपये प्रति दिवस या ठिकाणी लागणार आहे। जेवणाचा जो खर्च आहे दिवसाचे आपल्याला 300 रुपये लागणार आहे आणि त्याचबरोबर गणवेश व इतर साहित्य अंदाजे 15,000 रुपये। तर हा टोटल जे विद्यार्थी म्हणून आपल्याला जे या ठिकाणी हा टोटल जो खर्च या ठिकाणी लागणार आहे तर हा या ठिकाणी 80-90 हजार रुपये आपल्याला या ठिकाणी कोर्समध्ये लागणार आहे। 80-90 हजाराच्या वरती या ठिकाणी आपल्याला कोर्स करायसाठी हे पैसे लागणार आहे। 80-90 हजार रुपये तुम्हाला लागणार आहे आणि 6 महिन्याचं हे प्रशिक्षण आहे। 6 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी 80-90 हजार रुपये लागणार आहे। नाही तर तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेट करून घ्या, 80-90 हजाराच्या वरती लागते, लक्षात ठेवा, ठीक आहे। हा कोर्स जे विद्यार्थी मिळवणं करणं चांगलं आहे की नाही चांगलं आहे तर पहा, मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो यामध्ये कोर्स करायचे फायदे पण आहे आणि कोर्स करायचे पण नुकसान पण आहे, लक्षात ठेवा। तर दोन्ही यामध्ये आहे। पहिला जो फायदा आहे तर हा विद्यार्थी म्हणून कोर्स करण्याचा एक फायदा आहे की ज्यावेळेस अग्निशामक दलची बाकीच्या महानगरपालिकेमध्ये भरती निघते, कोणत्या म्हणजे 34 महानगरपालिका आहे त्या ठिकाणी जागा निघते अग्निशामक दलच्या, तर त्यावेळेस जे विद्यार्थी म्हणून हा 6 महिन्याचा कोर्स लागते। हा जर कोर्स नसेल तर फॉर्म भरता येत नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 10वी पास आपण पाहिजे आणि हा 6 महिन्याचा कोर्स पाहिजे, एवढी काही शैक्षणिक पात्रता बाकीच्या महानगरपालिकेमध्ये मागते। पण ज्यावेळेस मुंबईची जेव्हा अग्निशामक दल भरती निघते तर त्यावेळेस हा कोर्स मागत नाही, तुम्ही 10वी पास असाल डायरेक्ट फॉर्म भरता येते आणि पेपर नसते, लक्षात ठेवा, अग्निशामक दल भरतीमध्ये, ठीक आहे। तर जास्त चान्सेस आहे हा काही आपल्याला या ठिकाणी फायदा पाहायला भेटणार आहे। आणि नुकसानचा जर आपण विचार केला तर नुकसान जे आहे विद्यार्थी मिळवणं यामध्ये आहे ते म्हणजे या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण केलं आणि त्याचबरोबर जागा जर निघाल्या नाही तर मग हे तुमचं या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं नुकसान असू शकते, कारण की हा कोर्स केलेला आहे विद्यार्थ्यांनी पण केलेला आहे। तर ज्यांनी केलेला आहे त्यांच्यापासून तुम्ही या ठिकाणी त्यांचा तुम्ही सल्ला घ्या, एक लक्षात ठेवा, किंवा यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ पहा, बरेच काही यूट्यूबवर रिव्ह्यू आहे याबद्दल की अग्निशामक कोर्स करायचा की नाही करायचा, चांगला आहे की नाही आहे। तर तुम्ही यूट्यूबवर पहा आणि सगळं तुम्ही या ठिकाणी पहिले विचार करा कसं काय, किती खर्च लागणार आहे, काय काय फायदे नुकसान काय आहे। तर ज्यांनी कोर्स केला आहे त्याला तुम्ही विचारा, त्यानंतरच तुम्ही हा कोर्स करू शकता, ठीक आहे। तर शॉर्टली जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू